आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे। या पवित्र दिवशी मी पुनश्च एकदा तमाम विश्वकर्माच्या भक्तांना, खास करून पांचाळ सुतार समाजाच्या समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। या निमित्तानं हा 12 बलुतेदार असलेला समाज यांचा विकास झाला पाहिजे यासाठी चळवळीत काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याची एक भावना आहे। आणि म्हणून लोहा तालुक्यातला पांचाळ सुतार समाज जेवढा आहे त्यातल्या होतकरू तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि होतकरू तरुणांच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन आपले कुटुंब हे सक्षम केल्याच्या नंतर व्यक्ती सक्षम झाला, कुटुंब सक्षम झालं तर आपोआप समाज सक्षम होतो, आपोआप देश सक्षम होतो। आणि म्हणून आपण व्यक्तिसापेक्ष किंवा कुटुंब म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना पारंपरिक व्यवसायाच्या वर येऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी पुढाकार घेऊन पुढे आलं पाहिजे। कॉटेज इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण किंवा ग्रामीण उद्योग ज्याला म्हणतो, अशा प्रकारच्या उद्योगामधून पुढे येण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत। त्या योजनांमध्ये खास करून पीएम विश्वकर्मा योजना असेल, ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून असलेल्या योजना असतील किंवा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून असलेल्या योजना असतील किंवा कौशल्य विकास विभागाच्या योजना असतील, या योजनांचा लाभ घेण्यासाठी खास करून सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन आपली भावी पिढी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि आपला समाज भक्कम करण्यासाठी पुढे यावं असं आजच्या प्रसंगी आवाहन करतो। आणि पुनश्च एकदा भगवान विश्वकर्माच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय विश्वकर्मा।